नमस्कार. म्हणजेच की आता राजस्थानच्या फलोदिनाच्या एक क्विसेट झाला आहे. क्विसेटच्या अनुषंगाने हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाच्या याचिका टाकण्यात आली आहे. याचिकेत असलेल्या निकालाच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये एक नियम लागू केला जाणार आहे. ज्यामुळे आता हायवेच्या बाजूला असलेली अनाधिकृतपणे उभा उभा केलेली हॉटेल, ढाबे शासनाच्या माध्यमातून तोडले जाणार आहे. नेमका काय निर्णय, कशासाठी सर्व चाललाय, सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की फलोदीमध्ये एक क्विज सेट झालेला आहे की क्विज सेटच्या अनुषंगाने आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे की 13 एप्रिल 2026 रोजी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निकाल देण्यात आला आणि हा निकाल आता राजस्थान पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे. निकालाची अंमलबजावणी या निकालाच्या माध्यमातून देण्यात आलेली आदेश लागू करण्यात अनुषंगाने म्हणजेच की 11 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नवी दिल्ली यांच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सुप्रीम रिट याचिका याच अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे निर्देश देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या राईट ऑफ वे अर्थात जसे की ओंडलची काही हद असेल किंवा या हद्दीमध्ये नव्या ढाब्यांची, हॉटेलची किंवा व्यावसायिक कामकाज बांधकामाची उभारणी किंवा ऑपरेशन करण्यासाठीचं तत्काळ बंदी घालण्यात यावी. अशा प्रकारच्या कुठल्याही म्हणजेच की नवीन परवानग्या दिल्या जाऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गाच्या हद्दीतील सर्व नवीन आणि जुनी अधिकृतपणे बांधकामे 60 दिवसाच्या आतमध्ये हटवण्यासाठी परवानगी कारवाई करावी. अशा प्रकारचे निर्देश अतिक्रमणाच्या संदर्भातील देण्यात आलेले आहे. महामार्ग सुरक्षा क्षेत्रांमध्ये ज्यामध्ये हायवे सेफ्टी झोन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जसे की NHAI किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतीही विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नवीन परवानग्या NOC वनकट्रेड अप्रूल देऊ नये व त्याच नूतनीकरण सुद्धा करू शकत नाही. अशा भागांमध्ये आधी दिलेल्या हाय परवानग्या 30 दिवसाच्या आतमध्ये रिन्यू करण्यात यावे. अशा प्रकारच्या सूचना देखील GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जाताना या जिल्ह्यांमध्ये 15 दिवसाच्या आत जिल्हा महामार्ग सुरक्षा टास्क फोर्स किंवा स्थापन करण्यात यावी. या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलीस प्रशासन म्हणजे की NHI, जिल्हा प्रशासन, संबंधित जमीन मालक संस्था, PWD, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी सर्वच यांना एकटी समिती गठीत करण्यात यावी व सुरक्षा टास्क फोर्स याची गठीत करण्यात यावा. या वेळेत अतिक्रमण काढण्याची जबाबदारी आणि जिल्हाधिकारी यांनी तेथील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची असणार आहे. टास्क फोर्सने प्रत्येक पंधरवड्याला आढावा बैठक घेऊन यांचे मिनिट्स ऑफ मीटिंग हे जपून ठेवावे. अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात या ठिकाणी आलेले आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.